नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने इस्रायलमधील एनएसओ कंपनीने निर्माण केलेल्या पेगासस या हेरगिरी स्पायवेअरबाबत गंभीर खुलासे केलेत. यात भारतासह काही देशांनी पेगासस स्पायवेअरची खरेदी केल्याचं म्हटलं गेलंय. विशेष म्हणजे पेगासस खरेदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2017 मधील इस्रायल भेटीचाही संबंध असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं. त्यामुळे भारतात काँग्रेससह विरोधकांनी यावर जोरदार प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केले. आणि या संदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत टीका केली. पाहूयात त्यांनी काय ट्विट केलंय. त्यांनी असं म्हटलंय की मोदी सरकारने आपल्या लोकशाहीच्या प्रमुख संस्था, राजकीय नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगासस स्पायवेअर खरेदी केलं होतं. फोन टॅपिंग करून सत्ताधारी पक्षांनी विरोधी पक्ष, सैन्य, न्यायपालिका सर्वांना लक्ष केलंय. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केलाय. तर रणदीप सुरजेवाला जे काँग्रेसचे प्रवक्ते त्यांनी काय म्हटले बघा की नव्या खुलाशाने काँग्रेस पक्ष आधीपासून म्हणत होता तेच सिद्ध झालंय. मोदी सरकारने पेगासस खरेदी केली आणि त्याचा बेकायदेशीर आणि असंवैधानिक हेरगिरीसाठी वापर केला. पंतप्रधान मोदींचा या हेरगिरीत सहभाग आहे. तर याबद्दल काही प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत राजकीय वर्तुळात, त्याही बघूयात. आम्ही सातत्यानं पार्लमेंटमध्ये बाहेर या विषयावरती आवाज उठवत आलो. देशातल्या प्रमुख पत्रकारांचे, राजकारण्यांचे इतकंच कशाला 2 केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा पाळतीवर ठेवलं होतं. 2 कॅबिनेट मिनिस्टर. तो पेगासस का अब पोलखोल तो हो गया है. पोलखोल आता पेगाससचं पोलखोल तर झालेलं आहे. यापेक्षाही वेगळे पुरावे पार्लमेंटमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला बोलू दिलं नाही. संसद चालू दिली नाही. या सगळ्या विषयावर न्यूयॉर्क टाइम्सने केलेला खुलासा आणि आम्ही सगळे, राहुल गांधीसह आम्ही सगळं जे सांगत होतो त्या सत्य आणि तथ्य हे आता स्पष्ट झालेलं आहे. अंतर्राष्ट्रीय समाचार पत्र ने वो साबित कर दिया जो कांग्रेस हमेशा कहती थी. मोदी सरकार ने गैर कानूनी और असंवैधानिक तरीके से अपने ही नागरिकों के खिलाफ जासूसी स्पाईवेयर पेगासस इजरायल से खरीदकर इस्तेमाल किया और उसके लिए सीधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जिम्मेवार हैं. मोदी सरकार ने साल 2017 में जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इजरायल गए थे तो इजरायल से जो मिलिट्री इक्विपमेंट खरीदा उसके सेंटर पीस में पेगासस जासूसी सॉफ्टवेयर था और 2 बिलियन अमेरिकी डॉलर से इसकी खरीद की गई. शायद यह भी संयोग नहीं प्रयोग है, या प्रयोग नहीं संयोग है कि राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार काउंसिल, जो राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार को रिपोर्ट करती है, उसका बजट भी यकायक 33 करोड़ से बढ़कर साल 2017 में 333 करोड़ हो गया. आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, न्यूयॉर्क टाइम्सने जो खुलासा केलेला आहे त्यामध्ये खरंच तथ्य आहे का? विशाल, या घडीला या संदर्भात सत्यता आणि महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक किंवा यामध्ये वास्तविकता आहे की नाही हे या घडीला सांगणं कठीण आहे. पण महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने हा जो खुलासा केलेला आहे, इस्रायलमधील एनएसओ कंपनी निर्माण केलेल्या पेगासस या हिरगिरी सॉफ्टवेअरचं गंभीर खुलासे केले. त्यात म्हटलेलं आहे
की भारतासह काही देशांनी हे सॉफ्टवेअर खरेदी केलं आहे. विशेष म्हणजे खरेदी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील 2017च्या दरम्यान या संपूर्ण खुलाशामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं हा अहवाल आहे, या अहवालाच्या आधारावरती ज्या पद्धतीने खुलासे करण्यात आलेले आहेत, यापूर्वी देखील पेगाससच्या मुद्द्यावरून देशात मोठं वादळ निर्माण झालं होतं आणि त्यावेळेस देखील सरकारने नाकारलं होतं की म्हणजे सभागृहाच्या पटलावर स्पष्ट केलं होतं की कुठल्या प्रकारचं पेगासस किंवा कुठले सॉफ्टवेअर विकत घेतलं नाही. पण आता ज्या पद्धतीनं न्यूयॉर्क टाइम्सनं खुलासा केली त्याच्यासाठी त्यांनी अनेक कागदपत्रांचा अहवालाचा उल्लेख देखील केलेला आहे. त्यामुळे आता थेट येत्या 31 डिसेंबर पासून संसदेत सत्र सुरू होतंय. त्यापूर्वी हा अहवाल प्रकाशित येतोय. त्यामुळे आता सरकारच्या अडचणी वाढणारच आहे. पण महत्वाचं म्हणजे पेगाससच्या मुद्द्यावरती सरकार गंभीरपणे उत्तर का देत नाही, यावरही देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे कुठेतरी काळं बेरं आहे का, असाहीच आरोप विरोधी पक्षाच्या वतीने लगावला जात आहे. पण या घडीला ज्या पद्धतीने हे बातमी आलेली आहे, या बातमीनंतर या बातमीवरती आता वाद प्रतिवाद होईल हे निश्चितपणे आहे. पण यामध्ये काय कंगोरे आहे हे निश्चितपणे सरकारला स्पष्ट करावं लागेल. सरकार जोपर्यंत आपली बाजू खंबीरपणे मांडणार नाही तोपर्यंत असे वाद सुरूच राहणार आहे. विशाल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बघूया, सुप्रीम कोर्टानं भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द केलं आणि यावरून प्रकाश आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलंय. सुप्रीम कोर्टाने 12 आमदारांचं रद्द केलेलं निलंबन असंविधानिक असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही सुप्रीम कोर्टाला नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली. आमच्या मतानुसार हा निर्णय असंविधानिक असून अधिकार क्षेत्र नसताना दिलेला निर्णय असल्याचंही आंबेडकर म्हणाले. बारा आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केला, परंतु हा निर्णय असंविधानिक आहे आणि त्याच्याचबरोबर सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही असा निर्णय देण्याचा. सभागृहामधलं कारोबार जो आहे, प्रोसिडिंग जे आहे, हे कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही, बोलवता येत नाही किंवा त्याच्यावरती निर्णयही देता येत नाही. सभागृह मग ते पार्लमेंटचं असेल किंवा राज्य असेंब्लीचं असेल, हे नेशन विद इन नेशन या थिअरीमध्ये बसतं. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचा अधिकार हा त्या सभागृहाच्या बाहेरच्या लोकांना लागू होतो, परंतु सभागृहातल्या लोकांना लागू होत नाही. आणि म्हणून आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की महाराष्ट्राची विधानसभा सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय तो मान्य करते की न मान्य करते. आमच्या दृष्टिकोनातून हा निर्णय असंविधानिक आहे. दरम्यान या सर्व विषयी काही वेळापूर्वी आम्ही ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांच्याशी संवाद साधला. पाहूयात ते काय म्हणालेत. काय प्रत्येक खेपेला सुप्रीम कोर्टाकडे जावं लागतं, हा राजकीय पक्षांमधल्या परिपक्वतेचा अभाव आहे, हे माझी पहिली नोंद आहे. 75 वर्ष झाली स्वातंत्र्याला, तरी अजून किती दिवस निलंबित करता येतं हे आपल्याला माहित नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की डिस्क्वालिफिकेशन आणि सस्पेन्शन याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. बरं. डिस्क्वालिफिकेशन हे तुमची नागरिकत्व गेलं किंवा मनावर काही परिणाम झाला असेल वगैरे वगैरे, आणि तो निर्णय राज्यपाल घेतात इलेक्शन कमिशनला विचारून त्यांच्या मताप्रमाणे. फक्त अँटी डिफेक्शन लॉ खाली डिस्क्वालिफिकेशन असेल तर स्पीकर निर्णय घेतात. आणि हे जे आता सस्पेन्शन आहे, निलंबन आहे, हे 194 कलमाखाली घेतलं जातं आणि स्वच्छ लिहिलं राज्यघटनेमध्ये की हाऊस ऑफ कॉमन्स जे आहे इंग्लंडमधलं, त्याचे जे प्रिव्हिलेजेस आहेत तेच भारतात आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी एखादा सदस्य नीट वागला नाही तर त्याला 1 दिवसाकरता सस्पेंड करता येतं किंवा आठवड्याकरता सस्पेंड करता येतं किंवा फार तर 17 करता सस्पेंड करता येतं. आता एक आणखी गोष्ट लक्षात घ्या की राज्यघटना जो आहे त्याचा मूलभूत गाभा जो आहे
त्याला कोणीही हात लावू शकत नाही. हे केशवानंद भारती खटल्यातला निकाल आहे. आणि त्यामुळे या बेसिक स्ट्रक्चरच्या भागमध्ये रिझनेबलनेस हा भाग धरलेला आहे. त्यामुळे सस्पेन्शन हे सुद्धा रिझनेबल असायला पाहिजे. आणि या बाबतीत काय झालंय की हे सस्पेन्शन अनरिझनेबल आणि आर्बिट्ररी आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने ते घटनाबाह्य ठरवलेलं आहे. म्हणजे पुन्हा क्लिअर करतो की विधानसभा आणि सभापती यांना सस्पेंड करण्याचा अधिकार आहे, परंतु अनरिझनेबल सस्पेन्शन असेल तर ते राज्यघटनेखाली चालणार नाही. ही आत्ता घटनेची तरतूद आहे. बरं. मग आता जे प्रकाश आंबेडकर म्हणतायत की सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देता येत नाही, तर हे इथे बसतंय का? नाही बसत. काय असतं हे अगदी बरोबर आहे आंबेडकर म्हणतायत ते की जे सभेमध्ये जे कामकाज चालतं त्याच्यामध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नाही. ते अगदी बरोबर आहे. परंतु त्यांनी असं काही केलं की जे घटनेच्या विरुद्ध आहे तर घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार निश्चित सुप्रीम कोर्टाला आहे. आता यांनी 1 वर्ष केलं, याच्याऐवजी समजा 3 वर्ष केलं असतं तर ते सस्पेन्शन नाही, मग ते डिस्क्वालिफिकेशन झालं. हा मिसयूज आहे पॉवरचा. त्यामुळे तसं करता येत नाही. बरं. मग विधानसभा अध्यक्षांकडून किंवा महाराष्ट्राच्या विधिमंडळाकडून ठोस असं कारण त्यामागे देता आले नाही म्हणून हा निर्णय रद्द केला का सुप्रीम कोर्टानं? नाही 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 तसा नाही केलं. त्याची लेंथ जी आहे 1 वर्ष जी आहे ती चुकीची म्हणून केलं. आता कुठली वागणूक योग्य आहे कुठली अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार अर्थात सभापतींचा आणि सभागृहाचा आहे. त्यात सुप्रीम कोर्ट पडणार नाही. आणि आतापर्यंत पार्लमेंटपासून ते विधिमंडळांपर्यंत सगळीकडे अत्यंत चुकीची वागणूक ही मेंबर्सनी केलेली आहे. म्हणजे ज्याला पार्लमेंटरी एटिकेट म्हणतात ते सोडून लोक वागलेले आहेत आणि असंख्य वेळा सस्पेन्शन झालेलं आहे. इथे पहिली वेळ नाहीये. फक्त माझ्या ज्ञानाप्रमाणे, म्हणजे मला करेक्ट करू शकेल कोणी, 1 वर्षाकरता सस्पेन्शन मी तरी कधी कुठे ऐकलं नाहीये. दरम्यान पृथ्वीराज चव्हाणांनी सुप्रीम कोर्ट या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नसल्याचं म्हटलंय. संसदीय परंपरा है जिसमें कोई कोर्ट हस्तक्षेप नहीं कर सकता कि अगर कोई सांसद हो या कोई विधायक हो वो विधानसभा के या संसद के नियमों को तोड़ मरोड़ कर अगर कुछ ऐसी व्यवधान पैदा करता है जिससे कामकाज ना हो तो एक व्यवस्था होती है कि पूरा सदन उस अपने साथी को जो विधायक है उसे कुछ समय के लिए निलंबित कर सकती है, सदन की कार्रवाई से दूर रख सकती है. मोदी सरकार भी लोकसभा में राज्यसभा में कर रही है, आपने देखा है. तो एक परंपरा है. अब सवाल सुप्रीम कोर्ट का ये कि क्या 1 साल से की जो सज़ा है वो पर्याप्त है या उससे कम होना चाहिए, उसके बारे में सुप्रीम कोर्ट ने कुछ कहा है. लेकिन सुप्रीम कोर्ट की बात में मैं कुछ नहीं कहना चाहूँगा. लेकिन जो अधिकार था वो हमारे विधानसभा ने पूरे अपने अधिकारों के तहत वो निर्णय लिया था. तर रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारवर टीका करत या निर्णयामुळे सरकारला चपराक बसली असल्याचा टोला लगावलाय. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो या राज्य सरकारला एक चपराक आहे की अशा मनमानी पद्धतीनं घटनाबाह्य निर्णय घेण्याचे अधिकार या राज्य सरकारला नाही आहे. आणि जे काही दिल्लीमध्ये खासदार यांचं निलंबन केलं आहे ते काही वर्षभरासाठी केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं तिथलचा सुद्धा दिल्लीतलं सरकार विचार करील. परंतु एके बाजूनं ही राज्य सरकारला एक चपराक आहे आणि घटनाबाह्य काम केलं हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हणलेलं आहे. दरम्यान वाईन विक्रीच्या निर्णयावरून राज्यात विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यावर आता उपमुख्यमंत्री आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही टीकेला उत्तर दिलंय. वाईनवरून विनाकारण गैरसमज करण्यात येत असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय, तर फडणवीस टीकाच करत असल्याचं देखील वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय. आपल्यामध्ये कारण नसताना गैरसमज करण्यात आलेला आहे. वाईन आणि दारू ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. वाईन अनेक वर्ष आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळं तयार करतात आणि त्याच्यातून द्राक्षामधनं वाईन तयार होते, त्याच्यामध्ये काजूमधनं वाईन तयार केली जाते. त्या संदर्भामध्ये असे अनेक प्रकारची फळं आहेत की त्याच्यातून वाईन तयार केली जाते. मी त्यांना काही उत्तर देणार नाही कारण प्रत्येकाच्यावर टीका त्यांचं सुरू असते. मला वाटतं महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण बघत असाल की एकंदरच महाराष्ट्राच्या मार्गावर पुढे चाललेला आहे. लोकांचा विश्वास ह्या महाविकास आघाडी सरकारवर आहे आणि जे काही धोरण आम्ही घेत आहोत हाती
ते लोकांच्या हितासाठी घेत आहोत, राज्याच्या हितासाठी घेत आहोत. राज्याचा महसूल असेल किंवा राज्याचे इतर काही पैलू असतील ते बघूनच आम्ही पुढे जात आहोत. आणि आता आपण बघत असाल की आज जे शहरीकरण वाढत आहे त्याच्यावर देखील चर्चा झालेली आहे. आपण प्रत्येक पैलूवर थोडं लक्ष घालून आपण काम करत आहोत. सोबतच काहींनी जाणीवपूर्वक मध्यराष्ट्र वगैरे बोलून या विषयाला महत्त्व दिल्याची टीकाही अजित पवारांनी विरोधकांवर केली. पाहुयात ते काय म्हणाले. पण एक गोष्ट, काहींनी जाणीवपूर्वक मध्यराष्ट्र अमुक तमुक एवढं त्याला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व दिलेलं आहे किंवा आणखीन काही केलेलं आहे. शेवटी आम्ही पण सरकारमध्ये काम करत असताना जनतेचं नुकसान होईल किंवा आणखीन काही होईल. आता सुविधा देणं वेगळं. मी तुम्हाला मध्य प्रदेशची जर माहिती दिली पण पुन्हा तुम्ही म्हणाल हे कसं काय, मग तुम्ही मध्य प्रदेशचं कशाला उदाहरणं देता. मध्य प्रदेशनी तर घरपोचच्या संदर्भातले निर्णय घेतलेले. ठीक आहे, ते त्यांना लागला. जनतेने दिलेलं ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहे त्यांनी तो निर्णय घेतला. ह्याच्याबद्दल अनेक वर्षाची त्यांची मागणी होती आणि ती मागणी त्याच्यामध्ये दारू नाही वाईन विकण्याच्या करता काही नियम अटी घालून परवानगी दिलेली आहे. अर्थात त्याची अंमलबजावणी पुढच्या कॅबिनेटला त्याचे मिनिट्स कन्फर्म झाल्यावर त्या ठिकाणी होणार आहे. पण काही लोकांनी त्याच्यामध्ये व्हिडिओ क्लिप वगैरे काढून खूप काही सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न, सरकारच्या बद्दल अतिशय लोकांच्या मनात गैरसमज करण्याचा प्रयत्न तो त्या ठिकाणी चालवलेला आहे. ही वस्तुस्थिती माझ्या पण पाहण्यात आलेली आहे. नाही तर जाणून घेऊयात आमच्या मिशन पाणी या मोहिमेबद्दल. व्यास नदी किनारी असलेले हरिके गावातील बोट चालवणारे आणि मच्छीमार हे आता पाण्यासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते झालेत. व्यास नदीवरील काही भागात मोठ्या प्रमाणात डॉल्फिनचं वास्तव्य, मात्र या परिसरातील डॉल्फिनचा अधिवास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डॉल्फिनला वाचवण्यासाठी स्थानिक लोक नदीची पूजा करतात. मात्र लोकांना यापेक्षा अधिक चांगलं करायचं होतं आणि त्यावेळी तिथे दाखल झाली WWF इंडिया डॉल्फिन मित्र संघटना. ही संघटना नदीमधील जीवांच्या रक्षणासाठी काम करते. पाहूयात यावरील एक स्पेशल रिपोर्ट. मेरा नाम अंचल है। ਗੁਰਪ੍ਰੀਤ ਸਿੰਘ ਬਾਗਾ ਜੀ। ਮੈਂ ਬਲਵੀਰ ਸਿੰਘ ਸਰਪੰਚ ਕਰਮੂ ਵਾਲਾ। ਦਰਿਆ ਦਾ ਪਾਣੀ ਜਿਹੜਾ ਸੀ ਪਹਿਲਾਂ ਤੇ ਬਹੁਤ ਪੀਣਯੋਗ ਪਾਣੀ ਸੀਗਾ। ਹੁਣ ਕੁਝ ਇੰਡਸਟਰੀਆਂ ਲੱਗਣ ਕਾਰਨ ਪਾਣੀ ਜਿਹੜਾ ਪ੍ਰਦੂਸ਼ਣ ਕਰਕੇ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਖਰਾਬ ਹੋ ਗਿਆ। ਸਰਕਾਰ ਤੋਂ ਅਪੀਲ ਕਰਦੇ ਵੀ ਕੋਈ ਜਿਹੜੇ ਪ੍ਰੋਜੈਕਟ ਲੱਗੇ ਆ, ਫੈਕਟਰੀਆਂ ਲੱਗਣੀਆਂ ਵਾ, ਜਿਹੜਾ ਗੰਦੇ ਪਾਣੀ ਦਾ ਜਿਹੜਾ ਵਾ ਸੰਕੋਚ ਕੀਤਾ ਜਾਵੇ ਤੇ ਜਾਂ ਵਿੱਚ ਜਿਹੜੇ ਜਾਨਵਰ ਵਾ, ਪਾਲਤੂ ਜਾਨਵਰ ਆ, ਡਾਲਫਿਨ ਹੋ ਗਿਆ, ਘੜਿਆਲ ਹੋ ਗਏ, ਮੱਛੀ ਹੋ ਗਈ, ਹੋਰ ਹੋ ਗਿਆ, ਉਹਨਾਂ ਦੀ ਜਿਹੜੀ ਆ ਜੀਵਣਾ ਜਿਹੜਾ ਵਾ ਵਧੀਆ ਹੋ ਸਕੇ ਜੀ। ਡਾਲਫਿਨ ਬੜੀ ਦੁਰਲੱਭ ਜਾਤੀ ਦਾ ਬੜਾ ਸੁੰਦਰ ਜੀਵ ਆ। ਅਸੀਂ ਕਿਸਮਤ ਵਾਲੇ, ਅਸੀਂ ਭਾਗਾ ਵਾਲੇ ਆ ਕਿ ਸਾਡੇ ਤੋਂ ਥੋੜੀ ਦੂਰ ਹੀ ਇਹ ਸਾਡੇ ਇਹਦਾ ਬਸੇਰਾ ਵਾ। ਸਾਫ਼ ਪਾਣੀ ਦੀ ਇਹ ਸ਼ੌਕੀਨ ਆ ਤੇ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰੀਏ ਕਿ ਬਿਆਸ ਨੂੰ ਸਾਫ਼ ਸੁਥਰਾ ਰੱਖੀਏ ਤੇ ਇਹਦਾ ਬਸੇਰਾ ਬਣਿਆ ਰਵੇ ਤੇ ਇਹਦਾ ਪਰਿਵਾਰ ਦੇ ਵਿੱਚ ਵਾਧਾ ਹੋਵੇ। ਸਾਨੂੰ ਕਦੀ ਸਾਡੀਆਂ ਕਿਤਾਬਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਦੱਸਿਆ ਨਹੀਂ ਗਿਆ ਸੀਗਾ ਕਿ ਹਰੀਕੇ ਦੇ ਬਿਆਸ ਦਰਿਆ ਦੇ ਵਿੱਚ ਜਿਹੜੀ ਡਾਲਫਿਨ ਪਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਪਰ ਜਦੋਂ ਅਸੀਂ ਵਾਟਰ ਸਕੂਲ ਦੀ ਕਲਾਸ ਲਗਾਈ ਤੇ ਸਾਡੇ ਜਿਹੜੇ ਟੀਚਰ ਸੀ ਉਹਨਾਂ ਨੇ ਸਾਨੂੰ ਪ੍ਰੈਕਟੀਕਲੀ ਦੱਸਿਆ ਤੇ ਪੋਸਟਰ ਦੇ ਰਾਹੀਂ ਵਿਖਾਇਆ ਵੀ ਕਿ ਜਿਹੜਾ ਬਿਆਸ ਦਰਿਆ ਦੇ ਵਿੱਚ ਡਾਲਫਿਨ ਪਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮੈਂ ਕਰਮੂਵਾਲ ਦਾ ਰਹਿਣ ਵਾਲਾ। ਕੰਮ ਮੇਰਾ ਬੇੜੀ ਦਾ 6 ਸਾਲ ਹੋ ਚੱਲੇ ਬੇੜੀ ਬੰਦੇ ਨੂੰ ਤੇ ਮੈਨੂੰ WWF ਵਾਲੀ ਟੀਮ ਮਿਲੀ ਪਲਾ ਮਹਿਕਮਾ। ਫਿਰ ਮੈਂ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਦੁਬਾਰਾ ਖਬਰ ਦੇਣ ਲੱਗ ਪਿਆ ਵੀ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਇੱਥੇ ਨਿਕਲਦੀ ਆ। ਮੌਸਮ ਦਾ ਕਹਿਣ ਲੱਗ ਪਿਆ ਵੀ ਮੌਸਮ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਇੱਥੇ ਨਿਕਲਦੀ ਆ ਜਾਂ ਕਿਹੜੇ ਰੰਗ ਦੀ ਆ। ਇੱਥੇ WWF ਦੀ ਟੀਮ ਆਈ ਕਿ ਤੁਸੀਂ ਇਹ ਮੁਹਿੰਮ ਦੇ ਨਾਲ ਜੁੜੋ जी। फिर असी डॉल्फिन के मित्र बन गए। जब हम बेड़ी चलाते हैं ना, उसके आसपास घूमती रहती है डॉल्फिन। कितने बजे दिखी है या नहीं दिखी, और देखते हैं कि बच्चे के साथ हैं या अकेले हैं, कोई खतरा तो नहीं उसको। यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.